सह्याद्रीचा रत्न, महाराष्ट्राचं नंदनवन आणि दुर्गप्रेमींसाठी तीर्थक्षेत्र दुर्ग रतनगड. सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या दुर्ग रतनगडावर आजची भ्रमंती. सुरुवात झाली रतनगडाच्या भेटीची. रतनगडाकडे जाताना भंडारदऱ्यामधलं धरण लागलं. ते धरणापाशी थांबून आम्ही नजारे टिपले आणि पुन्हा मार्गस्थ झालो. खऱ्या प्रवासाची सुरुवात ही भंडारदऱ्याच्या धरणापासून झाली. भंडारदऱ्यातला माझा हा प्रवास पहिल्यांदाच झाला. याआधी तर फक्त व्हिडिओमध्येच बघत आलो आणि आता तर प्रत्यक्षात अनुभवत होतो. काहीतरी वेगळं आहे या ठिकाणी. इथले नजारे, इथली शांतता वर्णन करण्यासाठी शब्दात सुद्धा कमतरता. एक ओव्हल भेटला होता आणि त्या ओव्हलात आपण फ्रेश होऊन निघतो. आता मस्त फ्रेश झालेले, चेहरा धुतलेला आहे. राम राम महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. सकाळचे वाजले आहेत 9 आणि आता आपण आहे रतनवाडीमध्ये आणि अमृतेश्वर मंदिर आहे ते आपण आता उतरल्यानंतर बघू. प्रवासाला आपली सुरुवात झालेली आहे. त्याच प्रकारे उशीर झालेला आहे पण बघू का एक्सप्लोर करता येईल. गडावर जाताना जंगलाचा भाग लागतो. जंगलातून पायाची पायपीट नाही केली तर मजाच येत नाही आणि रतनगडावर जात असाल तर पायाची पायपीट ही करावीच लागते. वाट चुकू नये यासाठी काही ठिकाणी मार्किंग केलेली आहे. तर मंडळी, दुसरा टप्पा पार झालेला आहे. अशाच प्रकारे ह्या लोखंडी शिड्या आहेत आणि त्याच नंतर इकडं ह्या जुन्या पायऱ्या आहेत. हा जुना पायरी मार्ग आहे. तर मंडळी, आपण ज्या लोखंडी शिड्या चढून आलो त्यानंतर आपल्या समोरच लागतो हा मेन दरवाजा.
रत्नादेवीचे मंदिर, हनुमान दरवाजा आणि राणीचा हुडा हे सर्व पाहून झाल्यानंतर सुरुवात झाली ती गड फेरीला. चारीही बाजूला पसरलेली गवताची चादर, हलकंसं धुक्याचं साम्राज्य, त्यातून वाट काढत काढत आम्ही पुढे निघालो. तर मंडळी आपल्याला सोनकीचे फुलांची चादर तिथे बघायला मिळते. हे बघू शकता. रतनगडाची उंची 4300 फूट आहे. रतनगड हा पश्चिम घाटामध्ये मोडला जातो. गडावरची खास वैशिष्ट्ये राणीचा हुडा, कडेलोट पॉईंट, गणेश दरवाजा, त्र्यंबक दरवाजा, खडकाला असलेला आरपार भगदाड म्हणजेच नेडं, समोरच्या पठारावरून येणारी वाट ही साम्राट गावातून येणारी वाट आहे म्हणजेच त्र्यंबक दरवाजा. आपण आता जात आहोत रतनगडावरील एका अद्भुत ठिकाणी म्हणजेच नेड्याजवळ. आपण आता जो नेडा बघितला ते नेड्याचे आपण आता वरच्या दिशेने डायरेक्ट वरच्या दिशेने. कसं वाटतंय भाई? इकडं तुम्ही एकदा या आणि स्वतः बघा. रतनगड काय स्वर्ग स्वर्ग. मयूर सेठ कसं वाटतंय? 100 थम्सअप 2 लिटरचा. मंडळी तुम्ही सोनकीचं फुल पिवलं फुल बघितलं असेल. आता तुम्हाला व्हाईट फुल दाखवतो. तर मंडळी माझ्यासोबत कोण कोण आहे ते तुम्हाला दाखवतो. हा आहे कुणाल भोईर, हा आहे अनुज, हा आहे हार्दिक, हा आहे मयूर आणि हा आहे उज्ज्वल देसले. पेटी बोलते, नाच करते. पास्ता बसूचा समोर पहिला बाजूला दिसले विलेज. नक्की यावंच लागतं. तर मंडळी आपण नेड्याच्या वरचा व्ह्यू बघितलेला आहे. आता आपण नेड्याच्या खाली उतरू आणि त्या दिशेला जाऊ. इथे नेड आणि इथून हा नेड्याच्या वरती जायला रस्ता आहे. तर मंडळी आपण त्या वाटेमध्ये आपल्याला 4 ते 5 पाण्याचे टाके बघायला मिळतात. टिप हो आजची ब्लॉगिंगची टिप तुझी कोण का? 5 आपण पाण्याचे टाके बघितले आणि इथे सुद्धा आहे त्याच्या समोरच म्हणजे 10 फुटाचं अंतर असेल ते सोडून इथे पण पाण्याचे टाके. मला तरी वाटतं की नाही. धोक्याचं साम्राज्य वाढत चाललं होतं. एकंदरीत गड पेरी ही संपन्न होत आली. आता गड उतार करून अमृतेश्वर मंदिराला भेट देऊ. आपण एकंदरीत रतनगड हा सुखरूप उतरलेला आहे.